स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरतीचं जे अपडेट आहे ते अपडेट आपण नेहमीच देतो आहे व्हिडिओवरती विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे ते पोलीस भरतीचं ग्राउंड दौंडचं परिपत्रक जे आहे ते परिपत्रक आपल्याला आलेलं आहे आणि वेळापत्रक पण आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। दौंडचं जे परिपत्रक आहे त्यानुसार जो काही वेळापत्रक आहे त्यामध्ये ही भरती जी आहे जे ग्राउंड आहे तो ग्राउंड 19 तारखेपासून सुरू होता विद्यार्थी मित्रांनो। आणि हॉल तिकीट 7 तारखेला सायंकाळ 4 वाजतापासून येणार होते, परंतु अजूनपर्यंत आलेले नाही विद्यार्थी मित्रांनो। परंतु जसं दौंड जिल्ह्याचं ग्राउंड आलेलं आहे तसंच दौंडचं ग्राउंड आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याच पद्धतीनं अकोला जिल्ह्याचं सुद्धा परिपत्रक आलेलं आहे। आजच अकोला जिल्ह्याचं परिपत्रक आलं आहे। म्हणजे अकोला जिल्ह्याचं परिपत्रकामध्ये असं लिहिलेलं आहे की अकोला जिल्ह्याचं ग्राउंडसुद्धा हा 19 तारखेपासून होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। सकाळी 5 वाजल्यापासून जे 195 जागाची जी भरती होणार आहे अकोला जिल्ह्यातील पोलीस भरती, ती 195 जागाकरता 19 तारखेपासून फिजिकल सुरू होणार आहे, मैदानी चाचणी सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। या संदर्भात परिपत्रक आलेलं आहे। म्हणजे दौंडनंतर आता अकोला जिल्ह्याचं पहिल्यांदा आलेलं आहे। असं एक जिल्ह्याचं आता परिपत्रक विद्यार्थ्यांना आपल्याला येणार आहे। त्याकरिता विद्यार्थ्यांनो हॉल तिकीट जी आहे ही हॉल तिकीट त्यांनी 7 तारखेला सांगितलं होतं, पण 12 तारखेपर्यंत ही हॉल तिकीट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आपल्याला 12 तारखेला आपल्या लॉग इनवर जाऊन आपण आपली हॉल तिकीट डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो। या संदर्भातील हे अपडेट होतं। आपण फिजिकल करत असाल तर फिजिकल कायमस्वरूपी आणि सातत्याने अभ्याससुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना करायचा आहे, कारण लेखी परीक्षा ही एकाच वेळी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। याचासुद्धा आपल्याला भान ठेवायचा आहे, याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे। याकरिता अकोला जिल्ह्याचं परिपत्रक आलं त्याकरिता मी हा व्हिडिओ बनवला होता। हा व्हिडिओ आणि हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो। आणि आपण आपले अकॅडमीचा ग्रुप असेल किंवा इतर जे ग्रुप्स असतील, गावातील ग्रुप असतील, त्या ग्रुपला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही माहितीसुद्धा मिळेल। आणि अशाच नवीन माहितीकरिता किंवा अपडेट करता माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। धन्यवाद।